नीट पेपर फुटी प्रकरण आणि या प्रकरणी सीबीआयकडून लातूरमधील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची चौकशी आहे। मोटेगावकर हे RCC क्लासेसचे संचालक आहेत। प्राध्यापक PV कुलकर्णींच्या अटकेनंतर ही चौकशी सुरू आहे। सराव परीक्षेतील अनेक प्रश्न नीट परीक्षेत जुळल्याचं समोर आलंय। सीबीआयकडून आता प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांची 9 तास चौकशी आहे। चौकशी दरम्यान काही दस्तावेज ताब्यात घेतल्याची देखील माहिती सूत्रांकडून कळतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांच्याकडून। सचिन, काय अधिक तपशील? मोटेगावकर यांची 9 तास चौकशी। नक्कीच लागू मॅडम, जर पाहायला गेलं तर नीट पेपर फुटी प्रकरणानंतर जे आहे ते लातूरमधूनही धागेदोरी हाती लागलेले आहेत। गुरुवारी जे आहे ती यामध्ये PV कुलकर्णी हे निवृत्त प्राध्यापकाला जे आहे ते या ठिकाणाहून सीबीआयनं ताब्यात घेतलेलं होतं। त्यानंतर आता मुख्य सूत्रधार म्हणून PV कुलकर्णी यांचा चेहरा आता समोर येतो आहे आणि त्यांना पुण्याच्या घरून त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। पण त्यानंतर शुक्रवारी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठे क्लासेसचे संचालक जे आहेत ते यांची सुद्धा सीबीआयनं 9 तास या ठिकाणी कसून चौकशी केलेली आहे। त्याअंती जर पाहायला गेलं तर काही दस्तावेज जे आहेत ते या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलेले आहेत। मात्र जर पाहायला गेलं तर आज पुन्हा सीबीआय पथक जे आहे ते लातूरमध्ये चौकशीसाठी आल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून या ठिकाणी मिळत आहे। आणखीन काही धागेदोरे या ठिकाणाहून लागतील की काय लातूरमधून, ही अशी चर्चा आता सध्या सर्वत्र सुरू आहे। लागू मॅम। अधिक निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।